मीटिंग रेकॉर्ड करतोय बरं का, नंतर मी अपलोड करेन, कारण हा पर्सनल आयडी आहे आणि पर्सनल आयडी वरनं लाईव्ह नाही होणार. चलो सर्वांनी लक्ष द्या. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. हे बघा, मी मोबाईलच्या इंटरनेट वरनं कनेक्ट केलंय. आवाजामध्ये काही इश्यू असेल तर मला सांगा. लाईट नाहीये तर पुन्हा लाईट गेली पावसामुळे. आवाज येतोय का माझा क्लिअर? येस सर. येस. चलो, तो कालच्या लेक्चर मध्ये आपण प्लिओट्रॉपी स्टडी केलं का? पूर्ण लिहून दिलं का रे? प्लिओट्रॉपिझम, प्लिओट्रॉपी कुठपर्यंत लिहून दिले? सिकल सेल ॲनिमिया, सिकल सेल ॲनिमिया केव्हा होतो बरं एखाद्या पर्सनला? जेनोटाइप काय असेल तर बोला. HBS genotype. HBS असेल. नॉर्मल फेनोटाइप, नॉर्मल जेनोटाइप काय? HBA. HBA हा नॉर्मल जेनोटाइप. ओके. आता बघा, या HBA जीन मध्ये म्युटेशन झालं तर HBS बनतो. आणि नेचर मध्ये हे जे म्युटेशन आहे, हे म्युटेशन इव्होल्युशन मुळे सर्व्हाइव्ह झालेले. आता काय इव्होल्युशन आहे का? सिकल सेल ॲनिमिया कुठे दिसतो माहिती का? ज्या ठिकाणी मलेरिया प्रिव्हॅलंट होता, ज्या एरियामध्ये मलेरिया खूप जास्त होता ना, त्या एरियामध्ये सिकल सेल ॲनिमिक पर्सनचे जे कॅरियर असतात, कॅरियरचा काय जेनोटाइप असतो बरं? HBA. येस. सिकल सेल ॲनिमियाचे जे कॅरियर असतात ना, त्या कॅरियरला मलेरियाचं इन्फेक्शन जास्त होत नाही, लक्षात घ्या. कॅरियरला मलेरियाचं इन्फेक्शन जास्त होत, पण जो नॉर्मल पर्सन असेल त्याला मलेरियाचं इन्फेक्शन जास्त होत. त्यामुळे इव्होल्युशन मध्ये ऍडव्हान्टेज कोणाला मिळतोय बघा? मलेरिया जिथे जास्त होता तिथे ऍडव्हान्टेज कोणाला मिळत होता? कॅरियरला मिळत. सिकल सेल ॲनिमिक. नो, नॉट सिकल सेल ॲनिमिक. सिकल सेल ॲनिमिकचा कॅरियर. सिकल सेल ॲनिमिक जो असणार त्याची तर डेथ होणार आहे, बरोबर का नाही? याची डेथ होणार आहे, पण जो कॅरियर असणार आहे त्याला ऍडव्हान्टेज मिळत होता. काय का? कारण जो HBA आहे ना, त्याच्याकडे आरबीसी जे असतात त्या ओव्हल असतात किंवा राऊंडेड असतात शेपमध्ये. आणि राऊंडेड आरबीसी ला मलेरिया जो असेल तो जास्त इन्फेक्शन करतो. ठीक आहे. मलेरियल पॅरासाइट आहे प्लाझ्मोडियम मलेरी. हा प्लाझ्मोडियम मलेरी एक प्रकारचा प्रोटोझोअन आहे, आणि हा प्रोटोझोअन जो असतो ना तो आरबीसी मध्ये राहतो, म्हणजे आरबीसी ला इन्फेक्शन करतो आणि स्पोरोझोइट नावाची स्टेज तयार करतो. म्हणून त्याला स्पोरोझोन असं पण म्हणतात. असं आपण 11वीला प्रोटिस्टा ज्यावेळेस किंगडम शिकलो होतो त्यामध्ये आपण स्टडी केलं होतं की प्लाझ्मोडियमला स्पोरोझोन असं म्हणतात, बिकॉज इट इज अ प्रोटोझोआ दॅट इज शोविंग द स्पोर लाईक स्टेज इन देअर लाईफ, राईट. मग आता जे कॅरियर असतात ना, त्या कॅरियर कडे काही आरबीसी या राऊंडेड शेप असतात आणि काही आरबीसी कशा असतात? सिकल सेल शेप असतात. कारण कॅरियर कडे हाफ जीन कोणता आहे बघा? हाफ जीन कोणता आहे? HBA. आणि हाफ जीन कोणता आहे? HBS. म्हणजे एक अलील जो आहे तो HBA आहे आणि एक अलील जो आहे तो HBS आहे. त्यामुळे कॅरियर कडे ज्या आरबीसी असतील काही राऊंडेड असतात आणि काही ज्या असतात त्या सिकल सेल ॲनिमिक असतात. कळते का? आणि त्यामुळे जो कॅरियर असेल ना त्याला इन्फेक्शन होण्याचा चान्स जो आहे तो कमी असतो मलेरियाचा. त्यामुळे काय झालं बघा, इव्होल्युशन मध्ये हे जे कॅरियर आहेत हे कॅरियर सर्व्हाइव्ह झाले. कारण मलेरिया ज्या ठिकाणी असेल, पहिले सपोज औषध नव्हतं याच्यावर, ठीक आहे, आता मलेरिया हजारो वर्षांपासून अस्तित्वात आहे, ह्युमनला इन्फेक्शन मलेरियाचं होत राहतं. तर जनरली कोणत्या रिजन मध्ये दिसतं तुम्हाला मलेरियाचं इन्फेक्शन? जिथे डास जास्त आहेत. डास जास्त आहेत म्हणजे कोणते? फिमेल अॅनोफिलस मॉस्किटो, ती जी असते ती या मलेरियाचा वेक्टर आहे. फिमेल अॅनोफिलस मॉस्किटो काय? या मलेरियाचा वेक्टर आहे. आणि तुम्हाला माहिती डास कुठे जास्त असतात? जिथे ट्रॉपिकल रिजन आहे.
इथे उष्णता जास्त असते अशा ठिकाणी हे जे मॉस्किटोज असतात हे मॉस्किटोज जास्त असतात. ठीक आहे. मग आता ट्रॉपिकल रिजन मध्ये जनरली तुम्ही बघितलं असेल महाराष्ट्राचा नंदुरबार असेल, गडचिरोली असेल, इकडे जर तुम्ही बघितलं तर सिकल सेल अॅनिमियाचे कॅरियर जास्त आहेत. तिकडे तुम्हाला याचे पेशंट जास्त दिसतील. का? कारण इव्होल्यूशन मध्ये तिकडे बघा मलेरिया त्या एरियामध्ये प्रिव्हॅलंट होता. कारण तिकडे जंगल वगैरे जास्त आहे. तर त्या ठिकाणी मलेरिया प्रिव्हॅलंट होता आणि मग त्या ठिकाणी सिकल सेल अॅनिमियाचे पेशंट म्हणजे कॅरियर जे असतात ते सुद्धा जास्त सापडतात. ठीक आहे. आणि या कॅरियरला एक एडव्हांटेज काय होता इव्होल्यूशनमध्ये एक एडव्हांटेज असा होता, की यांना मलेरियाचं इन्फेक्शन जास्त होत नव्हतं. म्हणून कॅरियरचं सिलेक्शन जास्त होत होतं. म्हणजे नॉर्मल पर्सन असतील ना, नॉर्मल पर्सन यांना मलेरियाचं इन्फेक्शन झाल्यानंतर यांची डेथ पण होत होती. बरोबर का नाही? म्हणजे नॉर्मल पर्सन पण असायचे पॉप्युलेशनमध्ये. सिकल सेल एनिमिक तर मरणारच आहेत. एच-बी-एस वाले. हे तर जेनोटाइपमुळेच मरणार आहेत. पण जर नॉर्मल पर्सनला मलेरियाचं इन्फेक्शन झालं, की यांची डेथ होण्याचे चान्सेस खूप जास्त होते. त्यामुळे कॅरियर जे होते हे कंपॅरेटिव्हली जास्त सर्व्हाइव्ह झाले. जुन्या म्हणजे इव्होल्यूशनमध्ये आणि कॅरियर सर्व्हाइव्ह झाल्यामुळे काय झालं, हा जो जीन आहे ना एच-बी-एस हा एक एडव्हांटेज देतो कॅरियरला काय, की मलेरिया यांना होत नाही जास्त किंवा मलेरियाचं यांना जास्त सिव्हिअर इन्फेक्शन होत नाही. हे लक्षात घ्या. त्यामुळे कॅरियर जे असतील एच-बी-एस मेडिसिन काहीच नाही आता त्यावर. मेडिसिन एच-बी-एसला काहीच मेडिसिन नाही. फक्त मलेरियाचं इन्फेक्शन झालं तर त्यावर मेडिसिन आहे आज आपल्याकडे. एखाद्याला मलेरिया झाला असेल तर त्याच्यावर इन्फेक्शन झालं असेल तर त्यावर आहे मेडिसिन. पण जर कॅरियर हा जेनोटाइपिक डिसीज आहे ना, जेनोटाइपवर काही इथे मेडिसिन नाहीये. मग जो कॅरियर असेल ना, त्याला एक एडव्हांटेज मिळाला, की याला मलेरियल डिसीज होत नव्हता. बघा इव्होल्यूशनमध्ये कसं त्याचं सिलेक्शन झालं ते सांगतो. त्यामुळे काय झालं बघा, हा जो एच जीन आहे हा पॉप्युलेशनमध्ये तसाच राहिला. एच जीन पॉप्युलेशनमध्ये तसाच राहिल्यामुळे जर आता आपण असं कन्सिडर केलं, की 2 कॅरियरमध्ये मॅरेज होणार. तर काय होणार आहे 2 कॅरियरमध्ये मॅरेज केलं तर बघा दुसरा कोण आहे एच-बी-एस. आणि इकडे पण एक आहे एच-बी-एस. 2 कॅरियरमध्ये मॅरेज झालं तर चान्स काय असणार आहे बघा, पहिला बनेल एच-बी-ए, दुसरा काय बनेल एच-बी-एस. एच-बी-एस असे 2 गॅमेट हा बनवेल. हा पण काय बनवेल एच-बी-एस असे 2 गॅमेट बनवेल. बरोबर. एच-बी-ए दुसरा काय बनवला त्याने एच-बी-एस बनवला. मग आता बघा एच-बी-ए जर एकत्रित आला तर नॉर्मल फेनोटाइप मिळणार आहे इथे. नॉर्मल जेनोटाइप, नॉर्मल फेनोटाइप. ठीक आहे. हा नॉर्मल पर्सन मिळेल. हा जर एकत्रित आला तर एक कॅरियर मिळणार आहे. एच-बी-एस आणि जर हा आणि हा एकत्रित आला, सपोज हा आणि हा पुन्हा एकत्रित आला. एच-बी-ए आणि एच-बी-एस पुन्हा एकत्रित आला, तर पुन्हा काय मिळणार आहे? कॅरियर मिळणार आहे आणि लास्टमध्ये बघा एच-बी-एस जर एकत्रित आलं तर काय मिळणार? एच-बी-एस जर एकत्रित आलं, तर इथे जो मिळणार आहे तो सिकल सेल एनिमिक मिळणार आहे. म्हणजे बघा एच-बी हा झाला नॉर्मल, हे 2 मिळाले कॅरियर आणि हा एक मिळाला काय? सिकल सेल एनिमिक. म्हणजे इथे बघा एकाची डेथ होणार आहे म्हणून आपला रेशिओ काय मिळतो? 2 जे असतात ते कॅरियर मिळतात आपल्याला आणि 6:1. एक जो असेल तो नॉर्मल मिळतो. म्हणून रेशिओ काय मिळाला? 2:1 किंवा 1:2 किंवा 2:1 हाच रेशिओ मिळाला. कारण हा जो सिकल सेल एनिमिक याची डेथ होणार आहे. बरोबर? एच-बी-एसची डेथ होणार आहे. मग हा जो पॉप्युलेशनमध्ये जीन आला, एच-बी-एस हा कसा आला? दिस इज ड्यू टू द सिलेक्शन ऑफ द म्युटंट. म्युटंटचं सिलेक्शन का झालं? म्युटंटचं सिलेक्शन झालं कारण जे कॅरियर आहे त्या कॅरियरला सिव्हिअर मलेरिया होत नाही. ठीक आहे. पण जे नॉर्मल पर्सन आहेत त्यांना सिव्हिअर मलेरिया होत होता. पहिले तर औषध नव्हतं त्याच्यावर. त्यामुळे काय व्हायचं, की एच-बी वाले जे असायचे ते जास्त सर्व्हाइव्ह होत नव्हते. मग कॅरियर सर्व्हाइव्ह व्हायचे. मग कॅरियर सर्व्हाइव्ह व्हायचे तर 2 कॅरियरमध्ये मॅरेज होऊन चान्स होता, की एक सिकल सेल एनिमिक बनेल. सिकल सेल एनिमिक तर मरणार आहे. पण इथे बघा प्लिओट्रॉपीमध्ये तुम्हाला 2 फेनोटाइप दिसतात. त्याबद्दल आपण ऑलरेडी डिस्कशन केलेलं आहे, की एच-बी-एसचा जर तुम्ही विचार केला, हा कॅरियर आहे एच-बी-एस. हा कॅरियर जर तो नॉर्मल ऑक्सिजन कंडिशनला असेल, इफ दिस कॅरियर इज ॲट द नॉर्मल ऑक्सिजन लेव्हल, नॉर्मल O2 कॉन्सन्ट्रेशन. नॉर्मल O2 कॉन्सन्ट्रेशन म्हणजे जसं आपण नॉर्मल O2 कॉन्सन्ट्रेशनमध्ये राहतो, जास्त हाय अल्टिट्यूडला राहत नाही. समुद्रापासून खूप उंचावर आपण नाही राहत. ठीक आहे. जर तुम्ही या एच-बी-एस वाल्या पर्सनला नॉर्मल O2 कॉन्सन्ट्रेशनला ठेवलं, तर तो फेनोटाइप जो दाखवणार आहे, तो असणार आहे नॉर्मल. काय दाखवणार आहे? नॉर्मल फेनोटाइप दाखवणार आहे. पण जर एच-बी-एस याला आपण लो CO2 कॉन्सन्ट्रेशनमध्ये नेलं, लो O2 कॉन्सन्ट्रेशनमध्ये नेलं, की जिथे ऑक्सिजनचं कॉन्सन्ट्रेशन जे आहे ते कमी आहे. फॉर एक्झाम्पल अशा हिमालयाच्या हाय अल्टिट्यूडमध्ये जर त्याला नेलं, तर याच्या ज्या आर-बी-सीज असतील, या आर-बी-सी मध्ये असणारं जे हिमोग्लोबिन आहे, त्या हिमोग्लोबिन चा शेप बदलतो.
म्हणजे त्या हिमोग्लोबिनचं पॉलिमरायझेशन होतं ऍट लो O2 कॉन्सन्ट्रेशन. ऐका, नॉर्मल ऑक्सिजनचं ज्यावेळेस कॉन्सन्ट्रेशन असणार आहे याच्या आरबीसीचा शेप जनरली कसा असणार आहे? ओव्हल असणार आहे. ठीक आहे, काही आरबीसीचा शेप ओव्हल असणार आहे, थोड्याफार आरबीसी ज्या असतील त्या सिकल सेल शेप सुद्धा असतील. नॉर्मल कंडिशन मध्ये पण थोड्याफार सिकल सेल शेप असतील. पण जर हा जो कॅरियर आहे ह्याला जर आपण लो O2 कॉन्सन्ट्रेशनला नेलं, म्हणजे हाय अल्टिट्यूड असलेल्या रिजन मध्ये जर या कॅरियरला नेलं, तर या कॅरियरच्या ज्या आरबीसी असतात त्या ज्या नॉर्मल आरबीसी आहेत त्यांचा शेप सुद्धा बदलायला लागतो आणि त्या सिकल शेप व्हायला लागतात. याच्या मागचं कारण काय की यांचं जे हिमोग्लोबिन आहे ना, या हिमोग्लोबिन मध्ये म्युटेशन झालेलं आहे. का म्युटेशन झालेलं आहे? कोणता जीन आहे म्युटेटेड? कोणता जीन आहे म्युटेटेड? HBS. कोणता अलील आहे म्युटेटेड? HBS. HBS अलील जो आहे तो इथे म्युटेटेड आहे आणि या म्युटेटेड फेनोटाइपमुळे, या म्युटेटेड अलीलमुळे हा जो आरबीसी असतील ना याच्या ज्या स्फेरिकल आरबीसीज आहेत त्या स्फेरिकल आरबीसीचा शेप जो आहे तो चेंज होतो आणि स्फेरिकल आरबीसीचा जो शेप आहे तो जर चेंज झाला तर तर ज्या आरबीसी असतील त्या आरबीसी ज्या असतील त्या सिकल सेल शेपच्या होतील. आणि सिकल सेल शेपचे जर आरबीसी असतील तर दिस सिकल सेल शेप्ड आरबीसीज कॅन कॉज द डेथ ऑफ दिस बिअरर. त्यामुळे याची डेथ सुद्धा होऊ शकते. म्हणजे बघा, नॉर्मल O2 कॉन्सन्ट्रेशनला हा कसा असणार आहे? नॉर्मल असणार आहे. आणि लो O2 कॉन्सन्ट्रेशनला हा कसा असणार आहे? हा सिकल सेल अॅनेमिक वाला फेनोटाइप दाखवणार आहे. म्हणजे कॅरियर दोन प्रकारचे फेनोटाइप दाखवतो. Carrier shows two type of phenotype. One is at normal O2 concentration, carrier is normal, right? And at low O2 concentration, carrier is showing which type of phenotype? Sickle cell. Yes, sickle cell phenotype. So here you can see that the two types of phenotypes are shown by a single carrier. So this phenomenon is the pleiotropism. This phenomenon is the pleiotropism, or it is called as pleiotropism. This phenomenon is the pleiotropism, or it is called as a pleiotropism. Got this? समजलंय का सर्वांना हे? Yes, sir. Yes, sir. आता एनसीईआरटी मध्ये एक टॉपिक दिलाय, तो टॉपिक थोडासा एक्सप्लेन करायचा मला. पण त्याआधी मला तुम्हाला ट्रान्सक्रिप्शन आणि ट्रान्सलेशन समजावून सांगावं. एनसीईआरटी मध्ये एक टॉपिक दिलाय की HBA जो जीन असतो त्या HBA जीन मध्ये काय होतो? हा HBA जीन आहे. HBA जीन मध्ये म्युटेशन होतं आणि HBA जीन मध्ये म्युटेशन झाल्यामुळे कोणता जीन बनणार आहे? HBS. HBS बनणार आहे. मग आता सगळ्यात पहिले मला तुम्हाला हे सांगावं लागेल, व्हॉट इज अ जीन, व्हॉट इज अ ट्रान्सक्रिप्शन. ऐकून घ्या, जीन कशाला म्हणणार, ट्रान्सक्रिप्शन कशाला म्हणणार, मग म्युटेशन कशाला म्हणणार, हे सर्व काही मला तुम्हाला आत्ताच्या लेक्चर मध्ये सांगायचंय. त्यानंतर आपण ऍक्च्युअल टॉपिक कडे जाऊया. टॉपिक खूप सोपा आहे, पण तो टॉपिक समजण्यासाठी एवढ्या 3 स्टेप तुम्हाला समजावे लागतील. जीन म्हणजे काय, ट्रान्सक्रिप्शन म्हणजे काय, आणि मग म्युटेशन म्हणजे काय, आणि मग ट्रान्सलेशन इथे कसं होतं. आधी मी 3 टॉपिक तुम्हाला एक्सप्लेन करतो. जीन म्हणजे काय, ट्रान्सक्रिप्शन म्हणजे काय, ट्रान्सलेशन म्हणजे काय. शॉर्ट मध्ये एक्सप्लेन करणार आहे, पूर्णपणे डिटेल मध्ये हा पुढच्या लेसन मध्ये तुम्हाला आहे, मोलेक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स मध्ये. त्यामुळे आता जेवढ्या गोष्टी समजतात तेवढ्या समजून घ्या. सगळ्यात पहिले जीन म्हणजे काय. जीन म्हणजे काय? इट इज अ सेगमेंट ऑफ डीएनए. DNA. ओके. आता डीएनए कसा असतो? Double standard. डबल स्टँडर्ड स्ट्रक्चर असतो. मग हा एक स्टँड असेल डीएनएचा, हा दुसरा स्टँड असेल डीएनएचा, बरोबर. जर हा स्टँड डीएनएचा इकडे 5 प्राइम असेल तर या इकडचा एंड काय असेल याचा? 3 prime. 3 प्राइम असेल. इकडचा एंड जर 3 प्राइम असेल तर याचा अपोजिट एंड काय असणार इथे? 5 prime. 5 प्राइम असणार. एवढं तुम्हाला माहिती आहे, ठीक आहे. त्यानंतर बघा, डीएनएच्या जर एका स्टँडवर ऍडेनिन असेल, इथे ऍडेनिन असेल, तर त्याच्या अपोजिट स्टँडवर कोण असतो? Thymine. Thymine. हायड्रोजन बॉन्ड असतात दोघांमध्ये, 2 हायड्रोजन बॉन्ड असतात, बरोबर. आठवतंय का? आणि जर एका स्टँडवर जर इथे गॉनिन असेल तर त्याच्या अपोजिट नेहमी काय असतो? Cytosine. Cytosine. किती हायड्रोजन बॉन्ड असतात? 3 हायड्रोजन बॉन्ड असतात. कळतंय का? म्हणजे आता जीन काय आहे? कोणताही एक स्टँड हा याला तुम्ही जीन कन्सिडर करू शकता. कोणताही एक स्टँड हा जीन असू शकतो. हा स्टँड एक जीन असू शकतो किंवा हा स्टँड एखादा जीन असू शकतो. फॉर एक्झाम्पल आता मी हे दोन्ही स्टँड असे काढतो. हा एक स्टँड आहे, एक झाला 5 प्राइम टू 3 प्राइम,
आणि दुसरा स्ट्रँड आपण काढूयात, तो आहे 3 प्राइम टू 5. झाले 2 स्ट्रँड डीएनएचे. हे डीएनएचे झाले 2 स्ट्रँड. ठीक आहे. मग एकतर हा जीन असू शकतो किंवा हा जीन असू शकतो. ठीक आहे. आता दोन्ही पण जीन असू शकतात, पण दोन्ही बघा एकतर पण एका वेळेला एकच जीन कोणता तरी असेल. हा एक जीन असेल किंवा हा एक जीन असेल. आता जीन म्हणजे काय? इट इज अ सेगमेंट ऑफ डीएनए दॅट कंटेन हेरेडिटरी इन्फॉर्मेशन. आता इन्फॉर्मेशन असते कशाच्या फॉर्म मध्ये? इन्फॉर्मेशन असते 4 न्यूक्लियोटाइडच्या फॉर्म मध्ये, ऍडेनिन, गॉनिन, थायमिन आणि सायटोसिन. बरोबर का नाही? जर मी इथे ऍडेनिन लिहिलं, गॉनिन, सायटोसिन, ऍडेनिन, गॉनिन, गॉनिन, थायमिन, ऍडेनिन, गॉनिन, थायमिन, ऍडेनिन, गॉनिन, गॉनिन असे लिहिले सिक्वेन्सेस, तर याचे सिक्वेन्सेस सांगता येतील का तुम्हाला? अपोजिट वरचे सांगा. इथले सिक्वेन्स काय असेल? इथे ऍडेनिन आहेत, अपोजिट काय असेल? Guanine, ऍडेनिनच्या अपोजिट काय असतो? thymine, thymine, काय असेल ऍडेनिनच्या अपोजिट? थायमिन. गॉनिनच्या अपोजिट काय असेल? Cytosine. Cytosine, सायटोसिनच्या अपोजिट काय असेल? Guanine. guanine, गॉनिन असेल. ऍडेनिनच्या अपोजिट काय असेल? thymine, thymine, गॉनिनच्या अपोजिट काय असेल? cytosine, गॉनिनच्या अपोजिट काय असेल? cytosine, थायमिनच्या अपोजिट? adenine, thymine, cytosine, adenine, thymine, cytosine, cytosine. ओके. आता ही झाली सिक्वेन्स. बघा आता एक जीन कोणता असू शकतो? एक जीन असू शकतो हा 3 प्राइम टू 5 प्राइम. दुसरा जीन कोणता असू शकतो? हा 3 प्राइम टू 5. आता मी असं का म्हणतो 3 प्राइम टू 5 प्राइम? कारण जो जीन असतो त्या जीनचं ज्यावेळेस ट्रान्सक्रिप्शन होतं त्यावरून जीन वरून बनतो mRNA. जीन वरून काय बनतो? mRNA. मग आता एक तर जीनचं रिडिंग, जीन जो असेल तो या डायरेक्शन मध्ये असू शकतो. जस्ट अ मिनिट. हॅलो, बघा रे इकडे सर्वांनी. आता बघा ट्रान्सक्रिप्शन नेहमी कसं होणार? तुम्हाला आवाज क्लिअर होतो का माझा? हॅलो. Yes, sir. सपोज आता ही सेल आहे. सेलच्या आतमध्ये काय असणार? इथे न्यूक्लियस असणार. न्यूक्लियसच्या आतमध्ये असतो की डीएनए? डीएनए कुठे असतो? न्यूक्लियसच्या आतमध्ये असतो. आता हा डीएनए जो आहे हा डीएनए डबल स्टँडर्ड असणार. या डीएनए कडे अशी इन्फॉर्मेशन असणार. कशाच्या फॉर्म मध्ये असणार? जीनच्या फॉर्म मध्ये असणार. आता हा डीएनए डायरेक्टली बाहेर नाही जाऊ शकत. रायबोझोम कशावर आहे? सपोज रायबोझोम आहे रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम, किंवा काही रायबोझोम जो असेल तो फ्री फॉर्म मध्ये पण असेल. तर रायबोझोम वर काय होत असतं? प्रोटीन सिंथेसिस होत असतं. आठवतंय तुम्हाला? Yes, sir. रायबोझोम इज द साइट ऑफ प्रोटीन सिंथेसिस. म्हणजे रायबोझोम वर काय होणार आहे? ट्रान्सलेशन होणार आहे. लक्षात घ्या, एक एक कन्सेप्ट समजून घ्या. रायबोझोम वर ट्रान्सलेशन होत असतं हे लक्षात घ्या. रायबोझोम वर ट्रान्सलेशन होणार आहे म्हणजे रायबोझोम वर प्रोटीन सिंथेसिस होणार आहे. आता रायबोझोम वर प्रोटीन सिंथेसिस होणार असेल तर हे जे रायबोझोम्स असतील ना
या रायबोझोम्सवर डायरेक्टली डीएनए जाईल का? नाही, कारण डीएनए कडे इन्फॉर्मेशन आहे, पण डीएनए जाईल का डायरेक्ट बाहेर? नाही. मग या डीएनए वरची जी इन्फॉर्मेशन आहे ना, ती पहिले कॉपी केली जाते. फॉर एक्झाम्पल हा जीन आहे 3' to 5' हा एक जीन आहे असं कन्सिडर करा. या जीन वरनं पहिले mRNA बनेल. काय बनेल पहिले याच्या जीनवर? mRNA बनेल. आणि हा जो mRNA असेल, बघा इथे हा mRNA बनला. दिस mRNA विल गो आउट ऑन द रायबोझोम. कशावर जाईल हा mRNA? रायबोझोम वर जाईल आणि मग त्याचं ट्रान्सलेशन. ठीक आहे. म्हणजे हा जर जीन असेल, बघा हा जर जीन असेल 3' to 5', हा जर आपण एक जीन कन्सिडर केला, तर या जीन वरून काय बनणार आहे बोला? mRNA बनणार. जीन वरून mRNA बनणार आहे आणि ही जी प्रोसेस आहे ना, जीन वरून mRNA बनते, या प्रोसेसला म्हणतो आपण, बोला, Transcription. ट्रान्सक्रिप्शन बोलतो. ठीक आहे. म्हणजे बघा जीन वरून पहिले mRNA बनणार, मग ट्रान्सक्रिप्शन होतं, म्हणजेच ट्रान्सक्रिप्शन होतं. मग हा जो mRNA असेल हा रायबोझोम कडे जाणार आणि mRNA रायबोझोम कडे गेल्यानंतर या mRNA वरनं काय बनणार आहे बोला? काय बनणार आहे? प्रोटीन. प्रोटीन बनणार आहे. प्रोटीन बनणार आहे म्हणजेच बनणार आहे पॉलीपेप्टाइड चेन. काय बनणार आहे? पॉलीपेप्टाइड पॉलीपेप्टाइड चेन. ओके, प्रोटीन बनणार आहे म्हणजेच पॉलीपेप्टाइड चेन बनणार आहे. आता ही प्रोटीन किंवा पॉलीपेप्टाइड चेन बनते कशी? हा प्रोटीन किंवा पॉलीपेप्टाइड चेन ही बनण्याची प्रोसेस काय आहे? कशी बनते ही प्रोटीन किंवा पॉलीपेप्टाइड चेन? हे आपण आता बघणार आहे. बरं, तुम्हाला आता जीन म्हणजे काय समजलं का? जीन वर काय असतात? न्यूक्लिओटाइडचे सिक्वेन्सेस असतात. जीन वरून mRNA बनतात, या प्रोसेसला काय म्हणतो आपण? ट्रान्सक्रिप्शन. आणि mRNA वरनं प्रोटीन बनतं, याला काय म्हणतो आपण? काय म्हणतो या प्रोसेस? प्रोटीन ट्रान्सलेशन. सिंथेसिस. प्रोटीन सिंथेसिस म्हणजेच काय? ट्रान्सलेशन. ओके, आता बघूयात आपण mRNA कसा बनतो. mRNA कसा बनतो बघूयात. सर्वांनी लक्ष द्या. सपोज हा एक जीन आहे, याची डायरेक्शन आहे इकडे बघा, हा असा आहे 5 डीएनए आहे 5' to 3'. आता याच्या अपोजिट जो डीएनए सिक्वेन्स असणार तो काय असणार आहे? 3' to 5'. 3' to 5'. आता बघा, सपोज हा जीन आहे 3' to 5' वाला येलो वाला हा जीन. हा जर जीन असेल, हा जर जीन असेल, तर याला मी म्हणणार टेम्पलेट डीएनए. काय म्हणणार मी याला? कोणता डीएनए? टेम्पलेट. टेम्पलेट टेम्पलेट डीएनए. टेम्पलेट काय म्हणतात त्याला? टेम्पलेट म्हणजे साचा. टेम्पलेट म्हणजे साचा. साचा म्हणजे काय? ज्याच्यावरून बनतो त्याला म्हणतो आपण टेम्पलेट. सपोज हा जो जीन आहे 3' to 5', यावरून mRNA बनणार आहे, म्हणून याला काय म्हटलं मी? कोणता डीएनए? बोला काय म्हणलंय? टेम्पलेट. ठीक आहे, टेम्पलेट. टेम्पलेट. आता हा जर टेम्पलेट असेल आणि या टेम्पलेटवर सर्वांनी लक्ष द्या, इथे ऍडेनिन असेल, गॉनिन असेल, गॉनिन असेल, सायटोसिन, सायटोसिन, ऍडेनिन, गॉनिन, सायटोसिन, ऍडेनिन, थायमिन, ऍडेनिन, गॉनिन. मी मनाने घेतोय असं, सायटोसिन, ऍडेनिन असं. जर ही सिक्वेन्स याच्याकडे असेल तर तर याच्याकडे काय सिक्वेन्स असेल? थायमिन, सायटोसिन, सायटोसिन, ग्वानिन, थायमिन, सायटोसिन, ग्वानिन, थायमिन, ॲडेनिन, थायमिन, सायटोसिन, ग्वानिन, थायमिन. ओके, कळालं का हे? आता बघा, आता ही एक सिक्वेन्स आहे आणि ही एक सिक्वेन्स आहे. ठीक आहे. आता हा जर टेम्पलेट असेल ना, हा जर टेम्पलेट असेल, या टेम्पलेट वरून mRNA बनेल. टेम्पलेट वरून mRNA बनेल. आता mRNA ची डायरेक्शन बघा काय असते. नवीन हे बघा, टेम्पलेट नेहमी असतो 3' to 5'. लक्षात घ्या, टेम्पलेटची डायरेक्शन काय असणार आहे? व्हॉट इज द डायरेक्शन ऑफ टेम्पलेट? 3' to 5'. म्हणून हा टेम्पलेट या डायरेक्शन मध्ये असणार, बरोबर. याची डायरेक्शन काय असणार? 3' to 5. जर हा टेम्पलेट असेल तर याची डायरेक्शन ही असेल, आणि जर हा टेम्पलेट असेल तर याची डायरेक्शन अपोजिट असेल, बरोबर का? जर हा टेम्पलेट असेल वरचा तर याची डायरेक्शन काय असेल? अशी असेल 3' to 5'. आणि जर हा टेम्पलेट असेल तर याची डायरेक्शन काय असेल? खालच्या बाजूने असेल 3' to 5. ठीक आहे, बरं जाऊ द्या. एवढं लक्षात घ्या, टेम्पलेटची डायरेक्शन काय असते? आता एवढं लक्षात घ्या, टेम्पलेटची डायरेक्शन काय असते? 3' to 5'. मग जर हा टेम्पलेट असेल ना, हा खालचा बरं का येलो वाला, हा जर टेम्पलेट असेल तर या टेम्पलेट वरून बनणारे mRNA. आता बघा, डीएनए मध्ये काय काय असतं? डीएनए मध्ये असतो ऍडेनिन, गॉनिन,
थायमिन आणि सायटोसिन. आणि आरएनए मध्ये काय असतो बरं? ऍडेनिन, गॉनिन, थायमिनच्या ऐवजी कोण असतो? युरॅसिल. युरॅसिल आणि सायटोसिन. बरोबर. आता फक्त काय करायचं तुम्हाला, प्रोसेस ऑफ ट्रान्सक्रिप्शन मध्ये हा जो टेम्पलेट आहे ना, या टेम्पलेटवरून एमआरएनए बनणार. या टेम्पलेटवरनं काय बनणार? या टेम्पलेटवरनं एमआरएनए बनणार. ऐका, ही जर मीटिंग एंड झाली तर सेम मीटिंगला जॉईन करायचं तुम्हाला पुन्हा एकदा. ठीक आहे. ही जर मीटिंग एंड झाली तर पुन्हा सेम मीटिंगला जॉईन करायचं, एवढं लक्षात ठेवा. आता बघा 3 प्राइम टू 5 प्राइम झालं. आता 3 प्राइम टू 5 प्राइम हा काय टेम्पलेट आहे? या टेम्पलेटवर बनणारे एमआरएनए. आता बघा, हा जर इकडे 3 प्राइम असेल तर एमआरएनए नेहमी इकडे काय असणार आहे? कोणती डायरेक्शन असणार आहे एमआरएनएची? 5 प्राइम. म्हणून एमआरएनए वर पहिला ऍडेनिनच्या अपोजिट काय टाकलं जाईल सांगा बरं? थायमिन. आता बघा, ऍडेनिनच्या अपोजिट थायमिन टाकलं जाईल की युरॅसिल टाकलं जाईल? युरॅसिल. कळतंय का तुम्हाला विनोद? इन्स्टेड ऑफ थायमिन व्हॉट इज प्रेझेंट इन आरएनए? Uracil. प्रतीक्षा, युरॅसिल असतो. युरॅसिल. येस, म्हणून पहिला आला युरॅसिल. गॉनिनच्या अपोजिट काय असणार? सायटोसिन. काय असणार? सायटोसिन. काय असणार? गॉन. बरोबर. Uracil. हे बघ, इथे इथे कोण आला पहिले? थांब. इथे कोण आलं? सायटोसिन. इथे आला गॉनिन. इथे पुन्हा कोण आला? गॉनिन. मग कोण आला? ग्वानिन. युरॅसिल. युरॅसिल. पुन्हा कोण आलं? सायटोसिन. Cytosine. सायटोसिन. कोण? Guanine. आता इथे कोण? Uracil. युरॅसिल. युरॅसिल. आता थायमिनच्या अपोजिट ॲडेन. ऍडेनिन. थायमिनच्या अपोजिट ऍडेनिन. बरोबर. त्यानंतर ऍडेनिनच्या अपोजिट कोण येणार? Uracil. थायमिन तर युरॅसिल आहे ना आरएनए मध्ये? थायमिन, पण थायमिनच्या अपोजिट कोण असतो? ऍडेनिन असतो ना. इथे अपोजिट टाकायचं आपल्याला. बघ, ऍडेनिनच्या अपोजिट थायमिन असतो ना. इथे बघ, ऍडेनिनच्या अपोजिट थायमिन असतो ना. तर मग याच्या अपोजिट कोण येणार आहे? युरॅसिल येणार आहे एमआरएनए वर. हो. मी तुम्हाला काय म्हणतोय की एमआरएनए मध्ये थायमिनच्या जागेवर कोण असतो? युरॅसिल. म्हणजे जिथे थायमिन येणार त्याच्याऐवजी कोण टाकणार तुम्ही? युरॅसिल टाक. समजतंय का? युरॅसिल. जिथे थायमिन असणार तिथे युरॅसिल टाकणार. कोणामध्ये? आरएनए मध्ये. कळालं? यावर क्वेश्चन असतात ना नीट मध्ये. बघा आता पुढे, गॉनिनच्या अपोजिट काय टाकणार तुम्ही? सायटोसिन. Cytosine. सायटोसिनच्या अपोजिट काय टाकणार? Guanine. आणि ऍडेनिनच्या अपोजिट काय टाकणार? Uracil. कळालं? म्हणजे जिथे थायमिन आहे तिथे तुम्हाला युरॅसिल. जिथे थायमिन आहे तिथे तुम्हाला काय टाकायचं? युरॅसिल टाकायचं. आता सिक्वेन्स काय टाकणार तुम्ही? 5 प्राइम टू, बोला काय टाकणार? 3 prime. म्हणजे एमआरएनए जो नवीन एमआरएनए बनतो त्याची सिक्वेन्स काय असते? कळतंय का? एमआरएनए ची सिक्वेन्स काय असते? 5 prime to 3. 5 prime to prime 3 prime. 3 प्राइम. टेम्पलेटची काय असणार सिक्वेन्स? टेम्पलेटची काय असणार सिक्वेन्स? 3 प्राइम 3 टू, prime to 5 prime. 3 प्राइम टू 5 प्राइम. येस, 3 प्राइम टू 5 प्राइम विल बी द टेम्पलेट. आणि त्या एमआरएनए ची सिक्वेन्स काय असणार आहे? 5 प्राइम टू 3 प्राइम असणार. ठीक आहे. आता बघा, हा जो टेम्पलेट तुम्हाला दिसतोय इम्पॉर्टंट आहे. आता बघा, जो टेम्पलेट तुम्हाला दिसतोय त्या टेम्पलेटवर जी न्यूक्लिओटाइडची सिक्वेन्स आहे ना, यापैकी 3 न्यूक्लिओटाइडचे सिक्वेन्स बघा. हा एक न्यूक्लिओटाइडचा सिक्वेन्स, 3 न्यूक्लिओटाइडचे सिक्वेन्स कन्सिडर करा. हा 3 न्यूक्लिओटाइडचा, आणि याच्या पुढे पण सपोज 3 न्यूक्लिओटाइड. इथे आपण ऍडेनिन टाकू. मग इथे कोण येणार ऍडेनिनच्या अपोजिट? युरॅसिल. Uracil. ठीक आहे. म्हणजे 3 न्यूक्लिओटाइडची सिक्वेन्स कन्सिडर करा. 3 न्यूक्लिओटाइडचे जे सिक्वेन्सेस असतात कोणावर? जीनवर. यांना म्हणायचं ट्रायप्लेट कोडोजेन. काय म्हणायचं याला? ट्रायप्लेट. काय बोलणार? Triplet collagen. कोडोजेन. बघा, 3 न्यूक्लिओटाइडची सिक्वेन्स काय म्हणायचं ना? ट्रायप्लेट कोडोजेन. म्हणजे हा एक कोडोजेन आहे 1 नंबरचा, हा 2 नंबरचा कोडोजेन, हा 3 नंबरचा कोडोजेन, हा 4 नंबरचा कोडोजेन, आणि हा 5 नंबरचा कोडोजेन. ठीक आहे. आता या कोडोजेन AGG वरून काय बनलं बरं? UCC. बरोबर का नाही? AGG वरून काय बनलं? UCC. बरोबर का नाही? मग आता हा जो आहे ना ट्रायप्लेट, पहिला ट्रायप्लेट कोडोजेन आहे, याची कॉपी कशामध्ये केली आपण? आपल्या सेलने एमआरएनए. mRNA. मग एमआरएनए वर याला म्हणायचं ट्रायप्लेट कोडॉन. 3 न्यूक्लिओटाइडच्या सिक्वेन्सला एमआरएनए वर काय बोलायचं? कोणता शब्द वापरणार एमआरएनए साठी?
Triplet Triplet codon. codon. ट्रिप्लेट कोडॉन आणि 3 न्यूक्लिओटाइडचा सिक्वेन्स जो जीनवर आहे किंवा डीएनए वर आहे याच्यासाठी कोणता शब्द वापरणार तुम्ही? Triplet codogen. codogen. कळालं दोघांमधला फरक? म्हणजे इथे कोडोजन कोडोजन नंबर 1, कोडोजन नंबर 2, कोडोजन नंबर 3, कोडोजन नंबर 4, कोडोजन नंबर 5 असं आहे. मग इथे कोडॉन नंबर 1, कोडॉन नंबर 2, कोडॉन नंबर 3, कोडॉन नंबर 4, कोडॉन नंबर 5. गॉट दिस? सो कोडॉन दिस वर्ड इज यूज फॉर कोडोजन. नाही समजला? कोडोजन म्हणजे काय? फक्त याला नाव दिले कोडोजन. कोणाला? जे जीन वरचे जे 3 न्यूक्लिओटाइडचे सिक्वेन्स आहेत अद्वैत. पहिला 3 न्यूक्लिओटाइड 1, 2, 3 यांना काय म्हटलं? कोडोजन, ट्रायप्लेट कोडोजन. परत पुढचे 3 न्यूक्लिओटाइड यांना काय म्हटलं आपण? ट्रायप्लेट कोडोजन. परत पुढचे 3 न्यूक्लिओटाइड हे ट्रायप्लेट कोडोजन. म्हणजे हा झाला 1 नंबरचा, हा झाला 2 नंबरचा, हा झाला 3 नंबरचा, हा झाला 4 नंबरचा, हा झाला 5 नंबरचा. यांना म्हटलं कोडोजन. 3 न्यूक्लिओटाइडच्या सिक्वेन्सेसला काय म्हणायचं? जे डीएनए वर आहेत किंवा जीन वर आहेत त्यांना काय म्हणायचं अद्वैत? कोडोजन. हॅलो हॅलो. येस सर. आणि हा सर. हा आता बघ ए जी जी ची इकडे कॉपी तयार झाली का? ए च्या अपोजिट काय आला? यू आला. जी च्या अपोजिट कोणाला? सी आला. जी च्या अपोजिट कोणाला? सी आला. मग आता इथे 3 न्यूक्लिओटाइडची सिक्वेन्स जी बनली याला काय बोलणार? जी एमआरएनए वर बनली तिला कोडॉन. कोडॉन. कळलं? मग हा पण एक कोडॉन आहे. मग हा 1 नंबरचा कोडॉन झाला, हा 2 नंबरचा कोडॉन झाला, 3 नंबरचा कोडॉन झाला, 4 नंबरचा कोडॉन झाला, 5 नंबरचा कोडॉन झाला. असं करता करता तुम्ही बघाल की पूर्ण जो जीन आहे हा जो टेम्पलेट आहे ना या टेम्पलेटची कॉपी तयार झाली. टेम्पलेटची डायरेक्शन काय होती? बोला टेम्पलेटची डायरेक्शन काय? 3 प्राइम टू 5 प्राइम. ओके. टेम्पलेट वर जे 3 न्यूक्लिओटाइडचे सिक्वेन्सेस आहेत त्यांना आपण कोडोजेन म्हटलं आणि एमआरएनए वरचे जे 3 न्यूक्लिओटाइडचे सिक्वेन्स आहेत त्यांना काय म्हटलं आपण? Codon. कोडॉन. एवढं कळालंय का? त्यांना म्हटलं आपण हो सर. आता बघा हे जे कोडॉन असतात ना हे कोडॉन या कोडॉनवर इन्फॉर्मेशन असते. ऐकून घ्या. कोडोजेनवर पण इन्फॉर्मेशन आहे. ही इन्फॉर्मेशन कॉपी झाली आणि कोणावर आली? कोडॉनवर आली. म्हणजे जीनवर इन्फॉर्मेशन आहे. कशाची इन्फॉर्मेशन आहे का? जीनवर इन्फॉर्मेशन असते अमायनो ऍसिड साठी. हीच इन्फॉर्मेशन कॉपी झाली आणि ही कॉपी करून कोणावर आली? एमआरएनए वर. mRNA. जीनवर इन्फॉर्मेशन आहे. या इन्फॉर्मेशनला म्हणतो ना आपण ऐकलंय तुम्ही हेरेडिटरी इन्फॉर्मेशन, बरोबर का नाही? ही हेरेडिटरी इन्फॉर्मेशन कॉपी होऊन कोणावर आली? mRNA. आता ही एमआरएनए वरची जी इन्फॉर्मेशन आहे ना या इन्फॉर्मेशनला रीड केलं जातं. कोणावर रीड केलं जातं या इन्फॉर्मेशनला? ऐका कोणावर केलं जातं रीड? हो. याचं रीडिंग कशावर होतं? एमआरएनए जातो कोणावर? रायबोझोम कडे. आणि रायबोझोम कडे एमआरएनए गेल्यानंतर हा जो एमआरएनए आहे याचं होणार आहे काय? ट्रान्सलेशन. Translation. ठीक आहे. ट्रान्सलेशन होणार. चला आता आपण बघूया ट्रान्सलेशन काय. पण आता लिंक ही बंद पडेल. पुन्हा त्या सेम लिंक वर जॉईन करा. ठीक आहे. पुन्हा आपण रेकॉर्ड करूया.